जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे का, सध्या आतापर्यंत पोर्टलला किती जागा अपलोड झालेल्या आहेत, त्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यूच्या किती आहे, ज्या काही खाजगी संस्था आहेत त्यांच्या जागा कुठपर्यंत येऊ शकतात, किंवा आतापर्यंत डेटा जो काही अपलोड झालेला आहे तो एक्झॅक्टली किती आहे आणि एक्झॅक्टली प्रेफरन्सेसची अपेक्षा आपल्याला कधीपर्यंत ठेवता येऊ शकते, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना कल्पना आहे की आजची जी तारीख आहे ती शेवटची देण्यात आली होती जाहिराती अपलोड करण्याकरिता ज्या काही आस्थापना आहेत, त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी संस्था यांना देखील। आता आपल्या सर्वांची नजर या गोष्टीवर खेळून आहे, सर्वांच्या मनामध्ये हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की यांना जाहिराती अपलोड करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आलेली आहे किंवा मुदतवाढ देण्यात आलेली नाही। कारण आपल्या सर्वांची जी नजर आहे ती आचारसंहितेवर देखील लागून आहे, कारण मध्यंतरीचा जो कालावधी आहे यादी लागण्याकरिता तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। तर सध्या आपण आपल्या परीने ज्या काही सोर्सेस आहेत त्यांच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एक गोष्ट समाधानकारक ही माहिती मिळालेली आहे की मुदतवाढ ही जाहिराती अपलोड करण्याकरिता मिळालेली नाही। म्हणजे जाहिराती अपलोड करण्याकरिता जे काही पोर्टल होतं ते आता क्लोज करून देण्यात आलेलं आहे। परंतु याचा अर्थ असा नाही की आता ज्या काही जाहिराती पोर्टलला आलेल्या आहेत त्याच्यामध्ये वाढ होणार नाही, तर जाहिराती या वाढलेल्या असतील। मग तुम्ही म्हणाल की असं कसं होऊ शकतं की जाहिराती अपलोड करून देण्याकरिता तर आता मुदतवाढ नाही, क्लोज करण्यात आलेला आहे परंतु जाहिराती वाढणार आहे। तर त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की नव्याने लॉग इन करून नव्याने जाहिरात अपलोड करून देणे यासाठी जे आहे पूर्णतः पोर्टल बंद करण्यात आलेला आहे। परंतु तसं मी तुम्हाला ऑलरेडी याच्या पूर्वी देखील सांगितलेलं आहे की जाहिराती अपलोड करण्याकरिता आपल्याला 3 टप्प्यातून जावं लागतं। म्हणजे एखादी जर का आस्थापना असेल तर त्या आस्थापनेने स्वतःच्या लॉग इनला अपलोड करणं, ती फॉरवर्ड करून देणं ईओच्या लॉग इनला, ईओच्या लॉग इन वरून जे आहे त्यांना संचालक ऑफिसला या ठिकाणी फॉरवर्ड करून द्यावे लागते। म्हणजे स्वतःच्या लॉग इनला अपलोड करणे, ईओच्या लॉग इन वरून व्हेरीफाई करून घेणे आणि त्याच्यानंतर जे आहे संचालक महोदयांच्या ऑफिसला फॉरवर्ड करून तिथून ती व्हेरीफाई करून घेणे आणि त्यानंतर ती जी जाहिरात आहे ती पब्लिश करणे, असे त्याचे टप्पे आहे। तर ज्या कोणत्या आस्थापनेने स्थानिक स्वराज्य संस्था ही आणि ज्या काही खाजगी संस्था आहेत त्यांनी देखील जाहिरात स्वतःच्या लॉग इनला अपलोड केलेली आहे, परंतु ती ईओ कडून व्हेरीफाई करणं बाकी आहे किंवा संचालक महोदयांकडून व्हेरीफाई करणं बाकी आहे, तर त्या जाहिराती 1-2 दिवसामध्ये व्हेरीफाई झाल्याच्या नंतर पोर्टलला अपलोड होतील। कारण काय आहे की संस्थेनं स्वतःच्या लॉग इनला त्या जाहिराती अपलोड करून दिलेल्या आहेत। ही आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे म्हणूया किंवा समाधानकारक बाब आहे असं आपण म्हणू शकतो। कारण काय आहे, याच्यामुळे जास्तीत जास्त आपला टाइमपास होणार नाही आणि जेवढ्या जाहिराती ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत की ज्या संस्थांवर आपली नजर आहे की ज्या संस्थेमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती वॅकन्सीज अवेलेबल आहेत, त्या जागा आपल्याला येणंही अपेक्षित आहे, त्या संस्था येऊन जातील। आता पुढचा प्रश्न राहतो की आतापर्यंत एक्झॅक्टली पोर्टलला जाहिराती किती अपलोड झालेल्या आहेत, तर जवळजवळ जे आहे 22,500 जागा पोर्टलला अपलोड करून देण्यात आलेल्या आहेत। त्या 22,500 सर्व माध्यमाच्या जागा आलेल्या आहेत, सर्व माध्यमाच्या। त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे आहे विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू दोन्ही प्रकारच्या जाहिरातींचा समावेश आहे। म्हणजे एकूण जर का जाहिराती बघितल्या तर आता सध्याच्या घडीला 22,500 अपलोड करून देण्यात आलेल्या आहेत। त्याची जर का आपण थोडीशी फोड करून सांगितली या ठिकाणी तर जवळजवळ जे आहे 17,000 जागा या अशा आहेत ज्या की विदाऊट इंटरव्ह्यूच्या आहेत। विदाऊट इंटरव्ह्यूच्या 17,000 जागा त्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। आपण आपल्या परीने माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला की कोणत्या माध्यमाच्या किती आहे, त्यापैकी मराठीला किती, इंग्लिश माध्यमाला किती, उर्दू माध्यमाला किती, तर तो तेवढा डिटेल्स मधलं ॲनालिसिस आपल्याला मिळू शकलेलं नाही। कारण कोणतीही माहिती विचारण्याची एक मर्यादा असते,
फारच जे आहे डिटेल्समध्ये माहिती विचारणं हे थोडंसं आपल्यालाही संयुक्तिक वाटत नाही, कारण वरिष्ठ लेवलवरचे अधिकारी ज्यावेळेस माहिती देतात त्यावेळेस त्यांनाही खऱ्या अर्थाने मर्यादा असते, परंतु ते आपल्या स्टेटसचा या ठिकाणी विचार करून जेवढी माहिती बाहेर देऊ शकतात तेवढी देण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे आपल्याला समाधान एवढं आहे की जवळजवळ जे आहे बऱ्यापैकी जागा सर्वच माध्यमाला आपल्याला येताना दिसत आहे. त्यापैकीही याच्यापूर्वी ज्या काही अनालिसिस मी केलेलं आहे, सायन्स मॅथच्या जागा असेल किंवा इंग्लिश माध्यमाच्या जागा असेल, उर्दू माध्यमाच्या जागा असतील, तर ते त्या तुलनेमध्ये येऊन जातील. उर्दू माध्यमालाही 1500च्या आसपास जागा येऊ शकतील. इंग्लिश माध्यमाची ज्याप्रमाणे चर्चा आहे की 2500 प्लस जागा त्यांना येतील, तर तेवढ्या जागा निश्चितपणाने येऊन जातील. त्याचबरोबर ज्या काही सायन्स मॅथ आहे, सायन्स मॅथला 3000 प्लस जागा येण्याची दाट शक्यता आहे. इव्हन तेवढ्या जागा अपलोड झाल्याची देखील माहिती मिळालेली आहे. त्यामध्ये 6वी ते 8वीला इंग्लिश माध्यमाला देखील जागा या ठिकाणी आलेल्याच आहे. बेंगॉली मीडियम असेल त्यांच्याही जागा काही प्रमाणावरती अपलोड झालेल्या आहे. हिंदी माध्यमाच्याही 278 समथिंग जागा या ठिकाणी अपलोड झाल्याची माहिती मिळाली होती. त्यामध्ये निश्चितपणाने थोडीशी वाढ होऊ शकेल. गुजराती आणि कन्नड मीडियम देखील अपलोड झालेलं आहे. त्यानंतर जर आपण बीएमसीचा उल्लेख केला या ठिकाणी, तर बीएमसीनं देखील आपली जी जाहिरात आहे, बीएमसीकडे आय थिंक 6 माध्यमं आहेत, मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती त्या ठिकाणी आहे, आणखी 2 माध्यम आहेत त्यांच्याकडे. तर अशा 6 माध्यमाची जी जाहिरात आहे त्यांनी त्यांची अपलोड करून दिलेली आहे. ही एक समाधानकारक बाब आपल्याला सांगता येणार आहे. आता राहते आहे दुसरी महत्वाची गोष्ट, म्हणजे ज्या काही खाजगी संस्था आहेत, 2 महत्वाच्या संस्था, एक तर रयत शिक्षण प्रसारक मंडळ आणि दुसरी स्वामी. तर रयतनं आपली जाहिरात अपलोड केलेली आहे. रयतची जी माहिती आहे, आपल्याला जेवढी अपेक्षा होती की 1200 प्लस त्यांच्या जागा पोर्टलला येतील, तेवढ्या जागा येऊ शकलेल्या नाही. अनफॉर्च्युनेटली आपल्याला जी माहिती मिळाली त्याच्या माध्यमातून आपण सांगू शकतो की 800 जागा त्यांच्या आलेल्या आहेत पोर्टलला. 800 म्हटल्यावरही ठीक आहे, बऱ्यापैकी जागा आहे, कारण त्यांचे कोर्ट केसेस या ठिकाणी पेंडिंग होते आणि बरेचसे कोर्ट केसेस हे रयत शिक्षण संस्थेच्या अगेन्स्टमध्ये गेलेले आहे. त्यामुळे बरेचसे जे शिक्षक त्यांच्याकडे ऑलरेडी कार्यरत आहे, सीएचबी बेसिसवर म्हणा किंवा इतर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, तर त्यांना समायोजन करणं देखील आवश्यक आहे. म्हणून सध्या माहिती मिळालेली आहे की रयतच्या 800 जागा या अपलोड झालेल्या आहेत. आता त्या 800 मध्ये 1ली ते 12वी संपूर्ण वर्गाच्या जाहिराती आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता सर्वात शेवटचं की मग यांच्या जाहिराती कधीपर्यंत अपलोड होतील आता या, कारण मुदतवाढ तर मिळालेली नाही, मग शेवटची जाहिरात कधीपर्यंत येईल. तर जे काही पाईपलाईन मध्ये असलेल्या ज्या जाहिराती आहेत, मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे की एकतर सीओ लेवलला असेल, ईओ लेवलला असेल किंवा संचालक लेवलला असेल, तर या जाहिराती 2-3 दिवसांमध्ये व्हेरीफाय होऊ शकतील. व्हेरीफाय करणं फार मोठी गोष्ट नाहीये, तर तो वेळखाऊ प्रक्रिया देखील नाही. म्हणून आपण अपेक्षा व्यक्त करूया की येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये संपूर्ण जाहिराती अपलोड झालेल्या असतील आणि तिथून 1 ते 2 दिवस जे आहे आयुक्त ऑफिसच्या वतीने त्याला व्हेरीफाय केल्या जाणार आहे. आणि एकदा त्यांनी व्हेरीफाय केलं तर निश्चितपणाने, आता हा जो चालू आठवडा आहे, चालू आठवड्यामध्ये आपल्याला सर्वांना कल्पना आहे की सुट्ट्या देखील आहे, कारण प्रजासत्ताक दिन असणार आहे, पुन्हा एक सॅटर्डे असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वीकमध्ये मॅक्झिमम पॉसिबल आहे की जाहिरातींचा जो काही मार्ग असेल तो पूर्णपणाने मोकळा झालेला असेल. आणि हो, आजपासून जर आपण जवळपास गृहीत धरलं, ढोबळमानानं अंदाज व्यक्त केला, तर जवळजवळ आचारसंहितेला 50 दिवसांचा कालावधी आहे. थोडंसं मागे पुढे होऊ शकेल, पण जवळपास 50 दिवसांचा कालावधी आहे. आणि आयुक्त ऑफिसच्या वतीने हा विश्वास दिला जातोय अभियोग्यताधारकांना की आम्ही आमच्या परीने पूर्णपणाने प्रयत्न करतो आहे की आचारसंहितेच्या पूर्वी निवड यादी जाहीर करू. फक्त जे आहे अभियोग्यताधारकांनी यांना सहकार्य करणे आवश्यक आहे, कारण आपले अभियोग्यताधारक जे आहे या ना त्या कारणाने आयुक्त ऑफिसच्या अधिकाऱ्यांना देखील अडचणीत आणण्यासाठी वारंवार प्रयत्न करत आहे. त्यांना खालच्या लेवलला जाऊन ट्रोलिंग देखील करत आहे किंवा वैयक्तिक. मला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते की आयुक्त महोदयांनी स्वतःहून जे आहे स्पष्टीकरण आपल्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. त्याच्यानंतर देखील बरेच अभियोग्यताधारक हजारोंच्या संख्येने आयुक्त महोदयांना पर्सनली मेसेजेस करतायत. तर सर्वांना हात जोडून रिक्वेस्ट आहे की आयुक्त महोदयांना कुणीही मेसेज करू नका, ते आपलं काम चोख पद्धतीने पार पडत आहे. असं होऊ नये की आपण करायला गेलो एक आणि झालं एक. त्यामुळे मित्रांनो, ते उच्च पदस्थ अधिकारी आहेत, शिक्षण क्षेत्रामधले सर्वोच्च पदावरचे व्यक्ती आहेत, त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव आहे. तुमचं जर का काही प्रॉब्लेम असेल, समस्या असेल, शंका असेल, तर वैयक्तिक त्यांना जाऊन भेटून तुमची जी समस्या आहे ती दूर करण्यासाठी प्रयत्न करा. अशा प्रकारे जे आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना ट्रोल करणं
कृपा करून बंद करा. आपण भावी शिक्षक आहोत, आपल्यावर चांगले संस्कार झालेले आहेत आणि हे आपल्यासारख्या भावी शिक्षकांना अजिबात शोभणार नाही की आपण जे आहे शिक्षण क्षेत्रातल्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे ट्रोल करतो. त्याच्यामुळे मित्रांनो, आपण ट्रोल करू नका. आता इतके दिवस आपण प्रतीक्षा केलेली आहे, आणखी जवळपास जे आहे एवढा चालू आठवडा प्रतीक्षा करा. आपल्या सर्वांना प्रिफरन्सेस लवकरच पाहायला मिळणार आहे.